पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. गेल्या 25 तासांपासून पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी कायम. वाहतूक सुरळीत न झाल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल. अपघात झालेल्या टँकरमधील गॅस सध्या दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू. वाहतूक कोंडी सुटायला आणखी 5 ते 6 तास लागण्याची शक्यता. शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी रवाना. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चेची शक्यता. विलिनीकरणावर बोलण्याचा फडणवीसांना अधिकार नाही. शरद पवारांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. तर अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा होती. शरद पवारांची माहिती. मुंबईत युवक काँग्रेसचं आंदोलन. संसदेत राहुल गांधींना बोलू न दिल्यानं काँग्रेस आक्रमक. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. तर दिल्लीतही संसदेबाहेर काँग्रेस खासदारांचं आंदोलन. नाशिकमध्ये आंबेडकरवादी संघटनांचा मोर्चा. मंत्री गिरीश महाजनांनी भाषणात बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं वाद. हजारोंच्या संख्येनं आंदोलक सहभागी. गोरेगावमधील इमारतीत लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसच्या फुग्यांचा स्फोट. पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवरमधली घटना. दोन राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का या प्रश्नावरून सुरू असलेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. आता या वादात राज्यातल्या 2 बड्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात आता जुंपल्याचं दिसतंय. त्यामुळे हा वाद विकोपाला जाण्याची चिन्ह आहेत का, सवाल आहे. अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? हा माझा उल्लेख काय अधिकारी समजलं त्या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकारी बरं माहिती. राज्यातील 2 बड्या नेत्यांमध्ये सुरू झालेला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून पवार आणि फडणवीसांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. हे 2 बडे नेते आमने सामने आल्यामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत आला. दोन्ही राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उडी घेतल्यानं हा वाद आणखी चिघळला. 12 तारखेला याची घोषणा होणार होती असा दावा शरद पवारांच्या पक्षाकडून केला जातोय. याबाबतच्या बैठकीचा व्हिडिओ समोर आला. तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबत ही चर्चा झाल्याचं सांगत विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावली आहे. या चर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना अशी चर्चा झाली असती तर अजित पवारांनी नक्की सांगितलं असतं असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. त्यावर फडणवीस या चर्चेत नव्हते तर त्यामुळे त्यांना भाष्य करण्याचा अधिकार नसल्याचं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलंय. आमच्या भाषात आणि अजितदादांच्या भाषामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता. 3 मीटिंग झाल्या आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती. की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते
तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच. त्यांना हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार समजलं. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकार मला माहिती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेविषयी दावे प्रतिदावे केले जात असले तरी विलिनीकरणाची चिन्ह काही दिसत नाहीयेत. कारण दोन्ही पक्षांची राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार आहेत, तर शरद पवारांच्या पक्षाचे 10 आमदार आहेत. लोकसभेत अजित पवारांच्या पक्षाचा 1 खासदार आहे, तर शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदार आहेत. महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला मर्यादित यश मिळालं, तर शरद पवारांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जास्त आमदार असल्यानं आणि अजित पवारांचा पक्ष सत्तेत असल्यानं त्यांच्या पक्षाचा वर्चस्व आहे. आता अजित पवारांच्या निधनानंतर या विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी खोडून काढली आहे. पवारांच्या पक्षाला एनडीएत येण्याची अटही एक प्रकारे अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी घातली आहे. अनेक लोकांचा समोरच्या काही म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे मी मोठे साहेबांचा विषय नाही मांडत, पण बाकी काही लोकांनी अशी चर्चा केली होती की दादा आपण का एकत्र काम करू शकत नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठली चर्चा झाली असं मला जाणवत नाही. आणि मला वाटत नाही की माझ्यासारख्यांना बाजूला करून काही दादांनी निर्णय घेतला असेल. जो विचार आम्ही घेऊन निवडणुकीला सामोरं गेलो त्या विचारावरती 13 कोटी जनतेने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आमचा राजकीय विचार एनडीएसोबतचा आहे. एनडीएसोबतच आमची पुढची वाटचाल आहे. मी अनेकदा म्हणालो, पुन्हा एकदा म्हणतो की एनडीए म्हणजे भाजप प्रणित मित्रपक्ष, UPA म्हणजे काँग्रेस प्रणित मित्रपक्ष, भाजप प्रणित मित्रपक्षांच्या एनडीएमध्ये आम्ही आहोत. ही भूमिका ज्यांना मान्य असेल ते त्याच्या संदर्भातला विचार करू शकतील. अजित पवारांच्या निधनानंतर आता पक्षाची सूत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत, तर शरद पवार यांच्या पक्षात सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे अशा नेत्यांची फळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या विलिनीकरणाच्या चर्चेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अडथळा आणतायत का अशी चर्चा सुरू झाली आहे. बघा, प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत, एक पाय नाही म्हणत मी. पटेलांचे, तटकऱ्यांचे, आणि ह्याचं कारण तुम्ही सांगताय तेच आहे की ज्या पद्धतीनं ED CBIनं अनेक राजकीय नेत्यांवरती दबाव टाकण्यासाठी गुन्हे दाखल केले, छळ केला, त्याच्यामुळे कमजोर हृदयाची माणसं आहेत सगळी. आमच्यासारखी धाडसी लोक नाही आहेत ते जो होगाव देखा जाएगा. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्याबद्दल शरद पवारांनी आनंद व्यक्त केला. आनंद, संधी आनंद. अजित पवारांच्या निधनानंतर 3 दिवसाच्या आत घाईघाईनं सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडला. त्याबद्दल विचारलं असता पवारांनी बोलणं टाळलंय. लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय. मला काही त्याचं भाष्य करायचं. लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय. मला काही त्याचं भाष्य करायचं. अजित पवार यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. त्यामुळे आता 2 पक्षाचं पुन्हा एकत्रीकरण करण्यासाठी देखील अजित पवारांचीच भूमिका महत्त्वाची होती. आता तेच अजितदादा हयात नसल्यानं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा पेच निर्माण झालाय. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की केवळ या चर्चाच राहणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.